आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या संपत्तीची चौकशी केली। मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के मुख्यमंत्री शिंदेंचा राजन विचार यांना टोला, तर दिघेंकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदे काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्र्यांचा आरोप। आम्ही तोंड उघडलं तर शिंदेना लोकांमध्ये फिरणं मुश्किल होईल, राजन विचारेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा। तर मुख्यमंत्र्यांना कंटाळून म्हस्के सेना सोडत होते, विचारेंचा गौप्यस्फोट। मावळच्या सभेतनं देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, शिंदेच बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार, फडणवीसांची टीका। वडेट्टीवारांचे आरोप खरे, निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। हू किल्ड करकरे पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांची मागणी। आरएसएस आणि निकमांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचाही आरोप। वडेट्टीवारांच्या करकरेंसंदर्भातल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार। वडेट्टीवारांचं डोकं फिरलंय, मुख्यमंत्र्यांची टीका। शांतिगिरी महाराज नाशिकमध्ये अपक्ष लढण्यावर ठाम, शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं। तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघांसाठी उद्या मतदान। बारामतीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार। भोरमधल्या बुरुडमाळ गावात 75 वर्षात पहिल्यांदाच मतदान केंद्र स्थापन। 41 मतदारांसाठी मतदान केंद्र, तर रायरेश्वर किल्ल्यावरील 160 मतदारांसाठी साहित्य किल्ल्यावर पोहोचवलं। पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौरा। अहमदनगर आणि बीडच्या अंबाजोगाईत सभा, तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान। निवडणुकांच्या रणधुमाळीत सामान्यांच्या घशाला कोरड। सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळाने पळवलं तोंडचं पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।